नमस्कार मित्रांनो, आज बघा एक भव्यदिव्य एक मैदान होतं रेडगरचं आणि एक चांगल्या प्रकारे पार झालेलं आणि तिथे बघा आज पडगेकरांचा महबूब गुलालाचा मानकरी झालेला आहे. तर प्रथमतः त्याला अभिनंदन आपल्या चॅनलच्या माध्यमातून. दादा नमस्कार. आज बघा महबूबची शर्यत झाली, तर त्याचा नियोजन कसा घडला होता आणि कोणासोबत झाली शर्यत त्याच्याबद्दल सांगा मला. आज नियोजन माझ्या छोट्या भावाने केला होता आणि शर्यत एकदम माहितीपूर्वक झाली. बरं आमच्यावर नाव फिरवलं. बरोबर आहे. काय सांगणार दादा, बघा एक प्रेक्षणीय बिनजोड झाली आणि त्याच्यामध्ये बघा काटाकी लढत झाली आणि त्याच्यामध्ये अखेरच्या क्षणाला महबूबनी तुमच्या गुलाल तुमच्या म्हणजे कपालावरती लावाचा एक क्षण दिला आणि त्याच्या पण अंगावरती गुलाल पडलेला. दादा काय सांगाल या आनंद तर खूप आहे आणि हा गुलाल पण खूप महत्त्वाचा होता. आमचे 2 गुलाल पडले होते, आम्हाला गुलालासाठी आम्ही आज या मैदानात आलो होतो. बरोबर आहे. आणि कुठेतरी आज गुलाल देखील झाला. तर दादा ही शर्यत कशा प्रकारे म्हणजे झाले होते, म्हणजे किती बाल्यांवरती आले आणि कशा प्रकारे झाली होती? आपलं नाव होतं 41,000 आणि 2 बालद्यावर नाव होता. बालगावला आपल्यावर 21,000 नाव फिरवलं. बरोबर आहे. आणि आज तुम्हाला गुलाल भेटलेला आहे दादा. तर दादा बघा जेव्हा इथे येते तेव्हा नक्कीच तुम्हाला गुलाल भेटते. मागच्या वेळेला पण इथे पल्ला होता तेव्हा पण गुलाल भेटला होता आणि आज पण इथे गुलाल भेटलेला. दादा काय सांगणार या मैदानाविषयी तुम्ही? या मैदानात आम्ही गुलाल घ्यायसाठी येतो खास करून. बरोबर आहे. आणि वातावरण छान असते. बरोबर आहे. आज सुनील दादाचं आयोजन बोललं तर एक चांगलं आयोजन आणि तिथे बघा एक ड्रायव्हरांसाठी किंवा गाड्या मालकांसाठी एक आकर्षक ट्रॉफी वगैरे किंवा ढाल ठेवलेला आहे. दादा काय सांगाल अशी संकल्पनाबद्दल? मैदानाचा नियोजन खूप छान केला होता आणि बक्षिसं पण छान ठेवली होती मैदानामध्ये आणि खूप मैदान सुंदर झालं. बरोबर आहे. आणि आज बघा तुमच्या गाडीला पण स्पीड चांगला होता आणि प्रेक्षकांनी पण तारीफ केली. दादा काय बोलणार? प्रेक्षकांनी खूपच तारीफ केली, पण थोडी गाडी ती आमच्या साईडला आली म्हणून प्रेक्षकांना माझ्या बघायला भेटली नाही. बरोबर आहे. तर दादा ही आजची गाडी कोणी आणली आणि काय सांगणार? आधीच ड्रायव्हर बांबून बरोबर. नेहमी तोच बसतो का दादा? तो बसतो, सूरज ड्रायव्हर बसतो. बरोबर आहे. आज कुठेतरी सूरज नव्हता तर आदिशवरती जिम्मेदारी होती आणि कुठेतरी चांगल्या प्रकारे जिम्मेदारी स्वीकारून आणि आज गाडी गुलालामध्ये ठेवली. काय बोलणार? छान आखली त्यांनी, गुलाल प्राप्त केला. बरोबर आहे. दादा कसा आनंद असेल घरामध्ये काय सांगणार? आनंद म्हणजे आम्ही रोज आनंद हारली तरी आनंद, बरोबर आहे. आनंदच असतो. बरोबर आहे. तो गुलाल आपल्याला भेटला पाहिजे. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा ना आज मुंबईमध्ये 3 फेऱ्याचा मैदान होता पण कुठे तिकडे न जाता तुम्ही आज बिनजोड खेळली. दादा काय बोलणार? तिकडे पण जायचं होतं पण आज कोणच नव्हती आमच्या सोबत. झाला 3 जण झालं बैल घेऊन पण तिकडे नाही गेलो. बरोबर आहे. आणि बघा आज नियोजन केलं आणि आज चांगला गुलाल भेटला. कारण की आपण बोलतो ना मुंबईचा गुलाल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि आपल्यासाठी बिनजोड बोलली तर खूपच आवडीचा खेळ आहे. दादा बिनजोड बोललं तर हे आवडीचाच खेळ आहे. तर 6 महिने मुंबईमध्ये आम्ही खेळतो आणि 6 महिने तिकडे. बरोबर आहे. तर दादा आजचा श्रेय गुलालाचा कोणाला देणार आणि कोणाला समर्पित करणार काय बोलणार? गुलालाचं समोर म्हणजे आमचे सर्व मित्र परिवार सगळी पोरांना. बरोबर आहे. आणि आज बघतो महबूब ग्रुप पडगेकरांचा नाव टॉप लेवलवरती नेण्याचं काम कुठेतरी महबूबने केलेलं आहे. काय बोलणार दादा? महाराष्ट्र केसरी देखील आहे आणि एक हिंद केसरीचा मान पण आहे आणि चांगले बिनजोड करतो दादा आत्ताच्या घडीला. खूप गर्व आहे महबूबवर आम्हाला, सर्व पोरांना मित्रपरिवारांना. म्हणजे आम्हाला पाहिजे तसा गुलाल प्राप्त करून देतो आम्हाला. बरोबर आहे. आणि आता बघतो ना चांगल्या नियोजनामध्ये पळतोय दादा. तर याचं नियोजन कोणाकडे असतं आणि कोण सांभाळते दादा जिम्मेदारी? याचा नियोजन माझा छोटा भाऊ करतो, सुमित भोईर. तो नियोजन करतो. बरोबर आहे. आता दादा आजचा नियोजन घडला होता तो कशा प्रकारे घडला होता आणि कधी झाला होता नियोजन? नियोजन आमचा 2-3 अड्ड्यापूर्वीच झाला होता पण योग नव्हता आला या अड्ड्याचा पल्लाचा म्हणून या अड्ड्यात पळवला. बरोबर आहे. आणि बघा एक चांगलीशी गाडी पळाली दादा. तर दादा येणाऱ्या मैदानाला कुठे दिसणार आता आणि काय प्लॅनिंग असेल पुढे? येणारं मैदान आपल्या इथंच आहे, चिंचवलीला आहे, तिथं दिसतं. बरोबर आहे. चालेल. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेणार नाही तुमचा आणि आनंद व्यक्त करा. असंच गुलालामध्ये राहा दादा. धन्यवाद. आणि तुमच्या चॅनलला भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.